सिडकोतील उत्तमनगर येथील ग्रीन प्लस मेडिकल समोरील चौफुलीवर सिटी लिंक बस व दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झाले। घटनेनंतर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। उपेंद्रनगर उत्तमनगरकडून निमाणीकडे जाणारी सिटी लिंक बस MS-15 GV 7759 आणि त्रिमूर्तीकडून येणारी दुचाकी MS-15 FCDO 8533 समोर धडक झाली। या दुचाकीने नुकसान झाले आहे। यात एका तरुणाला पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस पोलीस ठाण्यात नेली। घटनास्थळावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या। जवळपास अर्धा तास वाहतूक विस्कळीत झालेली होती। दरम्यान नागरिक संतप्त झालेले होते। काही नागरिकांनी ड्रायव्हर व बस चालकाला याबाबत विचारणा केली। दरम्यान वाद वाढत असताना अंबड पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी वाद मिटवत बस थेट पोलीस ठाण्यामध्ये नेली। दरम्यान यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली होती। यामध्ये मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपण हे सर्व दृश्य बघू शकतो नाशिक जनमतवर। हीच ती मोटरसायकल आहे जिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। मोटरसायकलचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झालेला आहे। दरम्यान घटनास्थळी मोटरसायकल बराच वेळ उभी होती। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, सिडको, DGP नगर येथून।